तुम्ही कधी विचार केलाय का? मोबाईल नव्हते, हवामान खातंही नव्हतं, तरीही लोकांना पाऊस कधी येणार हे आधीच कळायचं. आपले आजी आजोबा आकाशाकडे पाहून सांगायचे, आज पाऊस येणार बर का. तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, पण निसर्गाशी एक वेगळीच नाळ होती आणि त्या निसर्गाच्या संकेतांमध्ये एक खास पक्षी मानला जायचा, पावसा. ग्रामीण भागात आजही लोक म्हणतात, पावसा ओढायला लागला की पाऊस दूर नसतो. पण खरंच हा फक्त समज आहे का? शास्त्र असं सांगतं की जेव्हा हवेत आर्द्रता वाढते, ढग जमू लागतात आणि वारा बदलतो, तेव्हा पक्ष्यांच्या वर्तनात बदल होतो आणि पावसा अस्वस्थ होऊन वारंवार आवाज देऊ लागतो. पण गंमत अशी आहे, कधी कधी पावसा ओरडतो आणि पाऊस बराच वेळ येतच नाही. म्हणून प्रश्न उरतोच, हा निसर्गाचा खरा संकेत आहे की फक्त योगायोग? कदाचित उत्तर दोन्हींमध्ये आहे, कारण निसर्ग कधीच पूर्णपणे उलगडत नाही. आज आपण हवामान मोबाईल मध्ये पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा लोक आकाश नाही तर पक्ष्यांचे आवाज ऐकायचे आणि निसर्ग समजायचे, कारण त्यांना विश्वास होता, निसर्ग कधीच खोटं बोलत नाही. तर पुढच्या वेळी पावसा पक्षाचा आवाज ऐकला तर थांबा आणि ऐका, निसर्ग काय सांगतोय. तुमच्या गावात पावसाआधी कोणते संकेत दिसतात आणि तुम्ही पावसा पक्षाचा आवाज कधी ऐकलाय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो.